नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. बऱ्याचशा हा व्हिडिओ मुलींसाठी असणार आहे. पहिलेच सांगतो, मुलांनी बघू नका. बघायचा असेल तर बघा, काही हरकत नाही, पण तुमच्या काही कामाचा नाहीये तो व्हिडिओ. बघा, मुलींसाठी काय ना 30% आरक्षण आहे महिलांसाठी. आणि पोलीस भरतीचा फॉर्म भरताना तिथे एक ऑप्शन येतंय तुम्हाला, काय आहे तर महिलांसाठी असलेल्या 30% महिला समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का, हा तुम्हाला इथे एक पोलीस भरतीचा फॉर्म भरताना असा मेसेज येतोय. आणि तिथं ऑप्शन आहे तुम्हाला होय किंवा नाही, असे दोन ऑप्शन आहे तुम्हाला. बघा, परत एकदा वाचू आपण. महिलांसाठी असलेल्या 30% महिला समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता काय. आता बऱ्याचशा माझ्या बहिणी आहे, त्यांनी काय केलं माहितीये का, नाही केलेलं. इथं ऑप्शनवर काय केलं, नाही केलं. आता नाहीचा अर्थ काय होतो, का तुम्हाला 30% आरक्षण नकोय. कोणत्या कास्ट राहू द्या, ओपन, एससी, एसटी, एनटीसी, एनटीडी, कोणती पण कास्ट असू द्या, ओबीसी काही असू द्या, त्यांनी सगळ्यांनी काय करायचं होतं, तर होय करायचं. तिथं नाही करायचं नाहीये. तिथं सगळ्यांनी काय करा, यस करा, म्हणजे तुम्हाला हे 30% आरक्षण पाहिजे. आता त्यानंतरचा प्रश्न असा आहे त्यांच्या मनामध्ये, मुलींच्या, की आम्हाला 30%चा दाखला काढावा लागेल का. तर तसं काहीच गरज नाही तुम्हाला. तो जी आर रद्द झालेला आहे. फक्त तुम्हाला त्यांनी विचारलंय पाहिजे का तुम्हाला, हा आम्हाला पाहिजे, यस करा फक्त. नाही तर परिणाम काय होईल जाणून घ्या. परिणाम खूप मोठा होईल तुमचा. तुम्हाला काय करतील माहिती का, ज्या मुलांच्या जागा आहे ना, किंवा जे मुलांची स्पर्धा आहे ना, तर या मुलांसोबत तुम्हाला कॉम्पिटिशन करावं लागेल. ह्या जागेसोबत तुम्हाला लढावं लागेल. आणि कशाला, काही गरज नाही ना आपल्याला. जर आपल्या जागा आहे मुलींच्या, तुम्हाला तुमच्या जागा आहे, तुम्ही त्याच्यामध्ये लढू शकता, तुम्ही त्याच्यामध्ये पोस्ट मारू शकता, दिल्या आहे तुम्हाला, तर कशाला उगाच मुलांच्या कॉम्पिटिशन. त्यांच्या जागा पुरती नाही, तेच भयानक कॉम्पिटिशन आहे. काही काही मुली असतात टॅलेंटेड, ज्या मुलांच्या पण जागा खातात, त्यांना त्या लेवलला मार्क पडल्यावर, पण एखादा अर्धी असते. मग त्याच्यामुळे जर तुम्ही चुकून जर तुम्हाला माहित नव्हतं, तुम्ही जर 30% आरक्षणचं जर नाही केलं असेल, तर तो फॉर्म काय करा, कॅन्सल करा. जास्तीत जास्त फक्त काय होणार आहे, 350 किंवा 450 रुपये हे तुमचे काय होतील, वाया जातील. पण तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, हे तुमचं करिअर आहे, हे तुमचं आयुष्य काढणार. 350 रुपये मोठी गोष्ट नाहीये. तो फॉर्म कॅन्सल करा, परत फॉर्म भरा, आणि तिथं काय करा, फिमेल रिझर्वेशन यस करा, तिथं होय म्हणायचे. ओके, एवढं होतं. आणि जर नवीन असाल, चॅनल लाईक करायचे. अजून एक महत्वाचं आहे, जर तुम्हाला जीकेची चिंता वाटते तुम्हाला, बरोबर ना, जीकेचा अभ्यासच होत नाही तुमचा, तर अशा विद्यार्थिनींनी काय करा माहितीये का, आपली बॅच करा. 5000 वन लाईनर आपण तुमच्यासाठीच बनवलेली. 5000 वन लाईनर आहे. आता शेवटचा सेशन आहे, शेवटच्या सेशनला अभ्यास कसा करावा, तर जास्तीत जास्त वन लाईनर पाठ करायचे असतात. मग खास तुमच्यासाठी घेऊन आलोय. फक्त किती, 99 रुपयाला ही बॅच आहे. फक्त 99 रुपयाला. प्रत्येक टॉपिक वाईज आपण याच्यामध्ये कव्हर केले, संपूर्ण महाराष्ट्र, इतिहास, भारत, जग, विज्ञान, राज्यघटना, प्लस पेपरला विचारले गेलेले, प्लस आयोगाने विचारले गेलेले. त्याच्यामुळे काळजी करायची नाही. एकदम व्यवस्थित सगळं सिस्टमॅटिकली तुम्हाला याचे झेरॉक्स पण मारता येतील. त्याच्यामुळे ती पण चिंता सोडा. झेरॉक्स मारून आणायचे, पाठ करायचं, एवढंच काम आहे तुम्हाला, बाकी काहीच नाही करायचे. आणि मला जर असं वाटतंय की 5000 पेक्षा जास्त द्यायचं, तर अजून देईल मी. त्याच्यामुळे बिनधास्त राहा, डोळे झाकून बॅच घ्या. फक्त 99 रुपयाला आहे. जर काही अडचण असेल तर ह्या नंबरवर मला मेसेज करा, 8329603029. ॲपची लिंक तुम्हाला खाली जो बॉक्स आहे आपला, डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, त्याच्यामध्ये ॲपची लिंक आहे. नाही सापडते, टेन्शन नाही घ्यायचं. या नंबरवर व्हॉट्सअपला हाय मेसेज टाकायचं, ॲप लिंक देऊन टाकेल मी तुम्हाला. ओके, चला, एवढंच लेक्चर होतं. सगळ्यांनी काळजी घ्या, फॉर्म भरा, प्रॅक्टिस करा, अभ्यास करा, आणि ह्या वर्षी तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा. चलो, आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.